मी ही डाळ अर्धा तास पाण्यात भिजवली होती स्वच्छ अशी. आता ही आपण कुकरला लावूया. स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवली की कुकरमध्ये ती छान मस्त मऊ शिजेल. आता यातच थोडी हळद घालूया, हिंग घालूया थोडंसं आणि थोडंसं तेल घालायचं. आणि आता याच्या नेहमीप्रमाणे तुम्हाला जशा शिट्ट्या 2 किंवा 3 घ्यायच्या असतील तशा तुम्ही घेऊ शकता. आता डाळ छान शिजली आहे व्यवस्थित मऊ अशी. आता ती आपण रवीने छान घरटून घेऊया. आणि दुसरीकडे फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला मायाळूची पानं चिरायला लागतील, बारीक चिरून घ्यायची आहेत आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. ही पानं आता मी बारीक चिरून घेणार आहे व्यवस्थित. टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे आणि मिरचीची पेस्ट पण तुम्ही वापरू शकता किंवा लांबट चिरून अशा मिरच्या घातल्या तरी चालतील. कांदा आणि हे सगळं आपण फोडणी घालून छान शिजवून घेत आहोत. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही शेंगदाणे देखील घालू शकता थोडेसे. ते डाळीसोबत शिजताना लावले तरी चालतील किंवा भिजत घालून इथे लावले तरी चालतील. तर आता आपण फोडणी घालून घेऊया. इथे मायाळूची पानं ही वाटीभर आहेत, मोठी वाटी भरून मायाळूची पानं बारीक चिरून घेतली. कांदा आहे बारीक चिरलेला, एक टोमॅटो आहे मीडियम साईज, जिरे मोहरी कढीपत्ता, लसूण 7 ते 8 पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची पेस्ट आहे आणि थोडेसे शेंगदाणे मी घेतलेत, हळद. आणि तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही चिंचही थोडीशी कोळून घालू शकता किंवा कोकम आगळ मी इथे घेतलेला आहे 1 चमचा. तर मग आता सुरू करूया. प्रथम मी इथे तेल घालते आहे फोडणीसाठी. तेल तापलं तर त्याच्यात घालूया मोहरी, जिरे, बारीक चिरलेला लसूण घालते. तसं मी आता शेंगदाणे घातले थोडे, मिरची पेस्ट आणि मिरच्या घातल्या, हळद घालूया थोडी, कांदा घालायचा ह्याच्यात आपल्याला, टोमॅटो घालूया, कढीपत्ता घातला आणि आता ही मायाळूची पानं आपल्याला याच्यात घालायची. हिंग आपण डाळीमध्ये घातलेला आहे, सो आता घालायची गरज नाही आहे. आवडत असल्यास तुम्ही धणे जिरे पावडर इथे घालू शकता. आणि आता मीठ घालूया चवीपुरतं. थोडंसं अगदी हिंग मी घालते याच्यात कमी घासायला, धणे जिरे पावडर आणि मीठ चवी. आता आपण 5 मिनिटं हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. वाफ काढणार आहोत म्हणजे सगळं मिक्स होणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर रटलेली डाळ जी आहे आपण शिजवलेली ती याच्यात घालणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालते मी इथे. 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झाली आहेत. पहा आपण
आलू आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित सगळे मऊ झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ वरण जे आहे ते घालणार आहोत त्याच्यात. पूर्ण अशी गुळगुळीत करायचं नाही आहे, थोडीशी अशी डाळ आपल्याला लागली पाहिजे शिजलेली. आणि एक उकळी आता काढायची आहे. आणि ही झाली आपली मयाळीची गरगट्टा स्टाईल भाजी तयार. यामध्ये आता लास्ट स्टेजला आपण कोकम आगळ घालणार आहोत. तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही 2 अंसुलही घालू शकता, तिखट मीठ आणि चव त्यानुसार. आता लास्टला हे आपण कोकम आगळ ह्याच्यात घालत आहोत आणि ही भाजी म्हणजे घरटा भाजी किंवा आमटी तयार आहे. भाजी नसेल त्यावेळेला आपण अशी मिक्स हे वरण करू शकतो. पोळीची आणि भाताबरोबरही खूप छान लागतं. हवं असल्यास आपण त्याच्यावरती लिंबू पिळून पण घेऊ शकतो. अशी सरसरीत ठेवायची आहे ही डाळ. आहा हा, गरम गरम वाफाळता भात, वरण, त्याच्यावरती मायाळूचं वरण आणि हे लिंबाची फोड. किती मस्त कॉम्बिनेशन लागतं. नक्की करून बघा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.